मित्रांनो, मका पिकाची लागवड करून आज 50 दिवस पूर्ण झाले. त्यानुसार मका पिकाची वाढ हिरवेगारपणा कशा प्रकारे आहे कमेंट करून नक्की सांगा. आतापर्यंत या मका पिकामध्ये आपण पेरणी करताना बेसल डोस DAP टाकली. त्यानंतर 20 दिवसांनी अळी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट या अळीनाशकाची फवारणी केली. त्यानंतर 25 दिवसांनी तण नियंत्रण करण्यासाठी टिंजर या तणनाशकाची फवारणी केली. नंतर 30 दिवसांनी 2 बॅग युरियाचा पहिला डोस आपण दिला. 35 दिवसांनी मका पिकाची चांगली वाढ व्हावी आणि अळी नियंत्रणासाठी दुसरी फवारणी घेतली. त्यामध्ये कोराजन, ॲम्बिशन आणि चिलाटेड झिंक या औषधांचा वापर केला. त्यानंतर 45 दिवसांनी दुसरा खताचा डोस आपण टाकला. त्यामध्ये 10-26 युरिया, कंपोस्ट खत आणि झिंक सल्फेट अशी खतं मकाला आपण दिली. त्यानंतर लगेच माती लावून घेतली, जेणेकरून राहिलेलं तण नियंत्रणात होईल. सोबतच खत देखील माती ऍड होईल, जेणेकरून खत 100% पिकाला लागू होईल आणि मातीची भर लागल्यामुळे मका पडण्याची शक्यता राहणार नाही. आता मका पिकाला फक्त रेग्युलर पाणी देणं बाकी आहे आणि पाण्यासोबत काही वॉटर सोल्युबल खत देण्याचं आमचं शेड्यूल आहे.